बर, आता हे झालं स्वातंत्र्यापूर्वी. स्वातंत्र्यानंतर आर्थिक नियोजनासाठी सरकारने सरळ सरळ काय केली, संस्था स्थापन केली. कुठली? नियोजन आयोग. त्याच्यानंतर राष्ट्रीय विकास परिषद. सो पूर्ण पंचवार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी ही कोणाकडे होती? नियोजन आयोगाकडे. स्थापना कधीची आहे? 15 मार्च 1900. बर, आर्टिकल कलम किती आहे? 280. हा आहे का? म्हणजे ही संस्था कसली आहे? बिगर घटनात्मक, बरोबर. हा, आणि वित्त आयोग कसली आहे? वित्त आयोगाचा कलम. आता लक्षात आलं? हा, आणि काम काय? तर सगळं जे आपण आर्थिक नियोजनाची कन्सेप्ट बघितली ना, ते इथं राबवणे. एनडीसी स्थापन केली, ती कधी केली? 6 ऑगस्ट 1900. हिचा काय उद्देश आहे? बघा, नियोजन आयोगामध्ये सदस्यामध्ये अध्यक्षामध्ये फक्त कोणाचा रोल होता? केंद्र सरकारचा. मग मला सांगा, देशाचं नियोजन करायचं असेल तर स्थानिक राज्य पातळीवर काही प्रॉब्लेम्स आहेत ते तिकडून आले पाहिजे का नाही? म्हणजे जास्त चांगली प्लॅनिंग होईल. मग राज्यांना इन्क्लूड करण्यासाठी कुठली परिषद स्थापन केली? राष्ट्रीय विकास परिषद, एनडीसी, 1952. आता ह्याच्यामध्ये बघा, इथं सदस्यामध्ये ते कोण आलेत? राज्यांचे मुख्यमंत्री आले. ह्या दोघाला रिप्लेस करून कोण आलाय? नीती आयोग, लॉंग फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना 1 जानेवारी 2000. त्याची घोषणा कधी झालेली आहे? हे लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 2014. स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015. बर, आता अगोदर पंचवार्षिक योजना कोण तयार करायचं? नियोजन आयोग. आता पंचवार्षिक योजना कोण तयार करतं? पंचवार्षिक योजना आहेत का? संपल्या, 12 झाल्या 2017ला, द एंड. आता पंचवार्षिक योजना नाही, पण आर्थिक नियोजन आहे का? आहे. मग आता आर्थिक नियोजन कोण करतं? नीती आयोग करतो. सो हे थिंक टँक म्हणून काम करतं. बऱ्यापैकी डेव्हलपमेंटच्या काही ज्या इनिशिएटिव्ह आहेत, इनपुट्स आहेत, ते कोणाला द्यायचे? सरकारला द्यायचं काम करतं. मग ह्याचे आता हे बरेच मोठे आहेत सगळे सदस्य. बरं, ह्याचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. एवढं लक्षात ठेवा. ह्याचे तुम्हाला मी करंटचे इथं आणलेले आहेत. हा, ठीक आहे. करंट इकॉनॉमिक्स. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. उपाध्यक्ष कोण आहेत? बेरी. मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ. आणि आता पूर्णवेळ सदस्य वगैरे याची लिस्ट मोठी आहे इकडे अजून हे, पण किमान आपल्याला काय माहिती पाहिजे इथं? हे एवढ्या गोष्टी तरी क्लिअर लक्षात ठेवा. करंटच्या अँगलने प्रश्न येऊ शकतो.